गुड मॉर्निंग. जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. जगदंब जगदंब दर्शन घ्या. आणि आताच आपली छानशी देवपूजा झालेली आहे आणि आता मी बनवत आहे आज ब्रेकफास्टसाठी. आज आहे सुट्टी, तर आज मी बनवत आहे ढोकळा मिक्स. तर याचं काही हे नाही आहे, हे कुठून तरी मी असंच एका ठिकाणाहून हे खमंग ढोकळा मिक्स आणलेलं. आणि इथं आणवीचं बनत आहे आज हॉट चॉकलेट, तिला आवडतं ते. आणि याच्यामध्ये होत आहे ढोकळा. तर मी उघडल्यावर तुम्हाला दाखवेल. आणि आज मी भाजी काय करणार आहे तर हे पहा. मी याच्यासाठी आज हा व्लॉग शूट करत आहे. हे आहेत हुलगे. तर हुलगे असतात ना, त्याला कुळीतही म्हणतात आणि थंडीच्या दिवसात ना हे कुळीत खूप खाल्ले जातात. तर हे ना अशा प्रकारे हे पाहायला मोड आलेले आहेत. मला ना कच्चे हुलगे असतात ना त्याची भाजी कोणाकोणाला फार आवडते, ती जास्त टेस्टी लागते. पण मला आहेत ना असे मोड आणलेल्या हुलग्याचं जे कडण असतं ना ते अतिशय आवडतं. माझ्या सगळ्यात जास्त आवडत्या भाजींमध्ये म्हटलं तर ती भाजी आहे हुलगे. तर हुलगे हे मला फार आवडतात. तर पूर्वीच्या जमान्यामध्ये म्हणायचे की दुष्काळी भागामध्ये हुलगे खाल्ले जातात. तर आम्ही तसं दुष्काळी भागामध्येच राहायचो लहानपणापासून, नगर भागामध्ये. तर आमचा जो जिल्हा होता तो थोडा दुष्काळी भाग होता. श्रीगोंदा तालुक्यामध्ये पाणी नसायचं, पण तिथे हुलगे मात्र मोठ्या प्रमाणावर असायचे. त्याच्यामुळे मला हुलगे खाण्याची फार आवड आहे. आणि हे पहा, हे आहेत हुलगे. तर याचे जे फायदे आहेत ना तर तुम्ही ते गुगलला पाहू शकता मी सांगण्यापेक्षा. का तर आपण सांगतो ते कितपत खरं आणि कितपत खोटं हे माहीत नसतं. पण याचे जे बेनिफिट्स आहेत ते तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता. याचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. त्याच्यामुळे ज्याने त्याने आपापलं गुगल रिव्ह्यू पाहून, गुगलवरती सर्च करून पाहून खाल्लेलं कधीही चांगलं. तर हे पहा किती सुंदर असे हुलगे आलेले आहेत. आणि याच्याबद्दल इन्फॉर्मेशन अशी की हुलगे ना भिजत घालायला पूर्ण 1 दिवस लागतो. मोड यायला पूर्ण 1 दिवस लागतो. साधारणतः याची जी प्रोसेस असते ती 3 दिवसाची असते. म्हणजे आपले मटकी असते ना, ती आपण सकाळी भिजत घातली की संध्याकाळी बांधली की तिला मोड येतात. परंतु हुलग्यांचा असं असतं पूर्ण 1 दिवस त्याला भिजायला लागतात. मग दुसऱ्या दिवशी त्याला मोड आणावे लागतात आणि मग तिसऱ्या दिवशी याची भाजी होते. तर पहा किती सुंदर असे मोड आलेले हुलगे आहेत. आता याची मी पातळ भाजी करेल की सुकी, याची उसळही छान लागते. तर याची मी भाजीचा जो व्हिडिओ आहे तो ऑलरेडी मी मागच्या माझ्या शॉर्ट्समध्ये किंवा व्हिडिओजमध्ये मी अपलोड केलेला आहे, तो मी पाहू शकता. आणि ही फक्त लाल तिखट, लसूण, शेंगादाण्याचा जो पातळ कूट असतो तो आणि कांदा, या 3 गोष्टींमध्येच याचं कडण किंवा उसळ बनवली जाते. याच्यामध्ये कुठलाही मसाला किंवा काही ॲड ऑन करायची गरज नसते. तर त्यांनीच ही भाजी खूप टेस्ट लागते. कोथिंबीर, लसूण, भरपूर सारा लसूण, कोथिंबीर, लाल तिखट आणि कांदा, या तिन्हींमध्ये उसळही म्हणा किंवा कडणही म्हणा, या तिन्हींमध्येच केलं जातं. आणि याच्यामध्ये जी शेंगदाण्याचा कूट टाकतो तो आपण पातळ शेंगदाण्यामध्ये पाणी टाकून जो पातळ कूट करतो त्याने भाजी एकजीव येते. आणि अशा प्रकारे याचं कडण होतं. जर मला पॉसिबल झालं तर मी नक्की तुम्हाला याचा व्हिडिओ दाखवेल शेअर करून. धन्यवाद.